झी 24 तास, एक पाऊल पुढे. नमस्कार, मी पंकज इंगोले. झी 24 तासवर या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 60व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि मागच्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी मराठीनं या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये आपली पताका फडकवली आहे. यावरच आहे आमचा हा विशेष कार्यक्रम मराठीचा झेंडा. दोन 2012 साठीच्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा दिल्लीत करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये विविध कॅटेगरीत मराठीचा दबदबा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. 60व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांची घोषणा दिल्लीत करण्यात आली. यावेळेच्या पुरस्कारांमध्ये मराठीचंही नाणं खणखणीत वाजलं. कारण बेस्ट फीचर फिल्मचा अवॉर्ड पानसिंग तोमरनं पटकावला असला तरी प्रादेशिक भाषांसाठीचा मराठीकरिता सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावला तो इन्व्हेस्टमेंटनं. रत्नाकर मतकरी दिग्दर्शित या सिनेमानं राष्ट्रीय पुरस्कारावरती मोहोर उमटवली. मुलांना असल्या हिंसक गोष्टींपासून लांबच ठेवा. विशेष ज्युरी पुरस्कारही मिळवला तो धग या मराठी सिनेमानंच. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शिवाजी पाटील, अभिनेत्री उषा जाधव हिला अभिनयाचा पुरस्कार मिळाला तो धग या सिनेमासाठीच. पानसिंग तोमर या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तो इरफान खान. मात्र या पुरस्कारात विभागणी झाली ती मराठी अभिनेत्याबरोबर. अनुमती या सिनेमासाठी मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला. वाचणं आणि रिकव्हर होणं यात फरक आहे. बाबा, पैसे नाहीयेत तुमच्याकडे. तर पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला तो आरती अंकलीकर यांना. तर उत्कृष्ट पार्श्वगायक ठरला तो शंकर महादेवन. तर इतर कॅटेगरीमध्ये चित्ता गँग, कहाणी, गँग ऑफ वासेपूर, देख इंडियन सर्कस, विकी डोनर आणि तलाश या सिनेमांचाही दबदबा पाहायला मिळाला. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. आणि आता आपल्यासोबत आहेत स्वतः विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते, ज्यांना अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर केलाय. विक्रमजी, आपलं खूप खूप अभिनंदन. आपल्याला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि तुमची अनुमती घेऊनच आपल्याला प्रश्न विचारतोय. आजवरच्या एवढ्या प्रदीर्घ कारकिर्दीत आपल्याला अनेक पुरस्कार मिळाले असतील. राष्ट्रीय पुरस्काराचं काय महत्व आहे तुमच्यासाठी? राष्ट्रीय पुरस्कार हा पॉप्युलर पुरस्कार नाही, हे त्याचं महत्व आहे. राष्ट्रीय पुरस्कार हा राष्ट्रीय पुरस्कार आहे आणि पॉप्युलर पुरस्कार हे पॉप्युलर पुरस्कार असतात. तर हे त्याचं महत्व आहे आणि त्यामुळे मला आनंद झालेला आहे. विक्रमजी, आपल्याला मागच्या वर्षी देखील मराठीची झेंडा फडकलेली पाहायला मिळाली होती. यावर्षी देखील खूप वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये नामांकन म्हणजे पुरस्कार जाहीर झालेले आहे. काय वाटतं, मराठी सिनेमा एक पाऊल पुढे टाकतोय? येस, मराठी सिनेमा चांगल्या दृष्टीने, चांगल्या पद्धतीने हा प्रगती करतो आहे आणि त्याबद्दल मला आनंद होतो आहे. विक्रमजी, अनुमती या चित्रपटासाठी आपल्याला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. कुठेतरी असं आपल्याला वाटत होतं का ही भूमिका करताना की याचं या अर्थानं चीज होईल? कधीही नाही. असं मला कधीही वाटलं नाही की या भूमिकेकरता मला नॅशनल अवॉर्ड मिळेल किंवा कुठलं तरी अवॉर्ड मिळेल. कारण माझ्या दृष्टीने काम हे महत्वाचं आहे आणि अत्यंत तीव्रतेने जे आपण काम करतो ते करावं या विचाराचा मी आहे. पुरस्कार मिळो न मिळो, पॉप्युलर मिळो किंवा राष्ट्रीय मिळो, तो भाग वेगळा आहे. पण असे विचार करून कधी अभिनय केला जात नाही, दिग्दर्शन केलं जात नाही, लिहिलं जात नाही. इच्छा लोकांना खूप असते, परंतु मी तरी असं डोक्यात काही ठेवून कधी केलेलं नाही आणि यावेळेला मी केलेलं नाही. कारण माझा याच्यावर विश्वास आहे की जगामध्ये अनंत लोक अत्यंत हुशार आहेत, माझ्यापेक्षाही शतपटींनी हुशार आहेत. ते विविध कोपऱ्यात थांबलेले आहेत आणि ते संधीची वाट पाहतायत. मी काही असं फार मोठं ग्रेट केलेलं आहे असं मला मुळीच वाटत नाही आणि त्यामुळे मला ह्या पुरस्कार मिळेलच खूपच
आधी मिळाला पाहिजे होता असलं माझ्या डोक्यात काही नाही. परंतु मला हा पुरस्कार मिळाला, नॅशनल अवॉर्ड मिळालं, याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. एवढं मात्र सत्य आहे. धन्यवाद विक्रमजी, आपण झी 24 बोललात आणि आपलं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याशी आपण बोलत होतो. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारावर पानसिंग तोमर या सिनेमानं आपली मोहर उमटवली. याच सिनेमासाठी अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालाय. त्याने याबाबत आनंद व्यक्त करत अशाच काही हटके भूमिका आपण करत राहणार असल्याचं स्पष्ट केलंय. It's an honor to get a national award, and I really cherish this memory, and I cherish this award. And I'm doing all kind of films, you know. It doesn't mean that, you know, I've shifted to Hollywood. I'm doing all kind of films. I'm doing films here. I'm doing films there. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये यंदाही मराठी सिनेमांनी आपली छाप पाडली आहे. धग या मराठी सिनेमाला सर्वोत्कृष्ट ज्युरी अवॉर्ड बरोबरच सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मावेनासा झालाय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटानं पुन्हा एकदा मोहर उमटवली आहे. धग चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटाचे अभिनेत्री या दोघांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वोत्कृष्ट कलावंतांचा पुरस्कार मिळालाय. दोघे आपल्यासोबत आहेत. सर्वप्रथम तुमचं झी 24 तासच्या वतीनं आणि आमच्या असंख्य प्रेक्षकांच्या वतीनं अभिनंदन. सुरुवात उषा, म्हणजे आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसतोय. अर्थात सगळ्या मराठी प्रेक्षकांना, मराठी जनांना झालेला आहे. तुझी काय प्रतिक्रिया आहे जेव्हा ही गोष्ट कळली त्यावेळी? काय वाटलं? मला ऍक्च्युली मी 4 वेळा कन्फर्म केलं हे खरं आहे का, हे खरं आहे का. मी एवढी एक आश्चर्याचा धक्का होता माझ्यासाठी, सुखद आश्चर्याचा धक्का होता की जे आम्ही स्वप्न पाहिलं होतं, म्हणजे आम्हाला कुठेतरी आशा होती एवढ्या सगळ्या अप्रिसिएशन नंतर की आपल्याला मिळावं असं, अशी खूप इच्छा होती आणि ती इच्छा खरंच सत्यात उतरली. याचा खूपच आनंद आहे. आणि तेव्हा मला ऍक्च्युली खूप सरप्राईज होते. मी 4 वेळा कन्फर्म केलं ऍक्च्युली हे खरं आहे का. उषासाठी आश्चर्याचा धक्का होता, तुमच्यासाठी नक्कीच धक्काच असेल. कारण ज्या पद्धतीने तुम्ही आता सांगत होता की मला क्षणभर कळलं नाही की काय बोलावं ते. निश्चितच यार, जेव्हा कळलं मी तर पहिले त्या मित्राला शिवीच घातली. म्हटलं मजाक नको करू यार, मजाकची वेळ नाही आहे. नॅशनल आज उद्या भेटेलच आपल्याला असं बरंच बोललो मी. पण तो बोल सिरियसली, अबे सिरियसली तुला नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे. मग तर धडकीच भरली मला. काय बोलावं काय समजत ना. मित्र होता बरोबर, त्याने काय म्हटलं, तो बोला काय झालं. अरे पण नॅशनल अवॉर्ड भेटला यार. एवढा नर्वस झाला होता, एवढा आनंद होता. सगळंच असं फ्लॅश जात होतं. कुठून सुरुवात झाली, कुठपर्यंत पोहोचलो आपण, नॅशनल भेटला. अतिशय आनंद होतोय खरं म्हणजे. अगदी, म्हणजे तुमचा दुसरा चित्रपट होता एका अर्थाने आणि उषाचा पण दुसरा, म्हणजे बाई माणूस मध्ये पहिला रोल केला होता, छोटासा असेल, पण दुसरा या धग मध्ये रोल केला आणि तो थेट नॅशनल अवॉर्ड पर्यंत पोहोचला. या धग विषयी आणि ही जी धग तू कायम ठेवली आणि ती दाखवून दिली त्याविषयी. ऍक्च्युली ट्रॅफिक सिग्नल माझा पहिला फिल्म होता मधुर भंडारकरांचा. म्हणजे त्या सिनेमामध्ये माझा रोल होता, छोटासा होता, पण ती माझी पहिली फिल्म होती. आणि त्याच्यानंतर सुरू झाला माझा अभिनयाचा प्रवास. तो आता धगनी कुठेतरी एका उंचीवर नेऊन पोहोचवलेला आहे. धग माझ्यासाठी खूपच स्पेशल फिल्म आहे, कारण याचा सब्जेक्ट खूप वेगळा आहे. हा जो रोल आहे हा खूप चॅलेंजिंग रोल होता माझ्यासाठी. आणि आय एम थँकफुल टू माय डिरेक्टर की ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला ह्या रोलसाठी कास्ट केलं. कारण फुल लेंथ फीचर फिल्म मध्ये हा रोल मला त्यांनी देणं माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. आणि त्यामुळे खूप आनंद आहे आज की आम्ही म्हणजे मी ते डिलिव्हर करू शकले व्हॉट ही वॉज एक्सपेक्टिंग. अगदी अल्पावधीत उषाला यश मिळालं, तसंच यश तितक्यात अल्पावधीत तुम्हाला मिळालंय. वावटं पहिला चित्रपट होता आणि आता दुसरा, आणि लगेच तो राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचला. म्हणजे तुम्हाला त्या चित्रपटासारखी दिग्दर्शकाचं पारितोषिक मिळालंय. वावटच्या पार्श्वभूमीवरती धगकडे कसं बघ? वावटरचं एक वेगळा जॉनर होता आणि धग हा वेगळा जॉनर आहे. वावटरचं बजेट बऱ्यापैकी चांगलं होतं, धगला तसं बजेट नव्हतं. 5 वर्षांचं ही फिल्म केलेली आहे. ही गोष्ट सुंदर आहे, अतिशय सुंदर गोष्ट आहे. तुम्ही लवकरात लोकांसमोर चित्रपट येईलच. जेवढे फेस्टिवल आम्ही फिरलो एवढा सुंदर रिस्पॉन्स मिळाला आम्हाला, अतिशय सुंदर.
तुम्हाला काम इथं उषाचं काम बघण्यासारखं आहे, मुलाचं काम बघण्यासारखं आहे, सगळ्या कॅरेक्टर उपेंद्रचं, नागेशचं, सुहासिनी देशपांडे सगळ्यांचं कामं बघण्यासारखं आहे. छोटे छोटे रोल. उपेंद्र बोलला की या फिल्मचं मला हिस्सा व्हायचं, मी हे काम करेन. रोल छोटा आहे पण मी हे काम करणार म्हणजे करणार. म्हणजे तोही रोल त्याला आता मठाचा बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचा अवॉर्ड भेटला. इथं मुलगा हिरो आहे, मुलगा त्याचा आईचा रोल करणारे उषा, दोघांनी इथं सुंदर काम केलेलं आहे. रत्नाकर मतकरी यांची कथा पटकथा असलेल्या इन्व्हेस्टमेंट या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय. त्यांच्याशी केलेली बातचीत देखील आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.